नमस्कार मंडळी. आपण एखादा विषय जेव्हा शिकतो भविष्य कथनाचा, त्यात काय काय विषय आहेत? ज्योतिषशास्त्र अर्थातच आहे, पामिस्ट्री आहे, न्यूमरॉलॉजी आहे, की ज्याच्यावर आपण आज बोलणार आहोत जास्त करून. असे अनेक विषय आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फोनेटिक्स आहे, म्हणजे तुमच्या बोलणं कसं आहे, आवाजाची टोनल क्वालिटी, पॉझेस कुठे घेतो, याच्यावर सुद्धा त्याच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला कळतं. त्याच्यामुळे फेस रिडिंग ज्याला म्हणतात, मुख सामुद्रिक, असे बरेच प्रकार आहेत. खरं सांगायचं तर 9 प्रकार आहेत. त्या 9च्या 9 प्रकारांना प्रोग्नॉस्टिक सायन्सेस असं म्हणतात, की ज्याने भविष्याचा वेध घेतला जातो, प्रोग्नॉसिस केला जातो. त्या प्रोग्नॉस्टिक सायन्सेस असं त्याचं जनरल असं नाव आहे. तसं हस्ताक्षरावरनं सांगतात, सहीवरनं सांगतात, हरकत नाही. तर ह्या सर्वांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की नुसता अभ्यास केलात तुम्ही तर तुम्हाला लोकांना माहीत नसतं तुम्ही कसला अभ्यास केलाय, कारण लोक काही तुमच्याकडे स्वतःहून येत नाहीत. तुम्ही जाहिरात करत शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की आपला अभ्यास नाही झालेला तेवढा. तर ज्योतिषशास्त्र किंवा संख्याशास्त्र शिकण्यामधली एक महत्वाची अडचण की तुम्ही त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रोफेशनल अप्रोच, पैसे उकळण्याचा मार्ग नव्हे, त्याला कमर्शियल माइंडेड त्या माणसाला काय म्हणतात? तुम्ही पैसे उकळवण्यासाठी लायकीपेक्षा, तुमच्या गुणवत्तेपेक्षा तुम्ही फी जास्त घेता, त्याला वेगळा शब्द आहे, त्याला कमर्शियल माइंडेड म्हणतात त्या माणसाला. आपण काय म्हणतोय की तुमचा व्यावसायिक दृष्टिकोनातून, प्रोफेशनल अप्रोच मधून, प्रोफेशनल एक्सपर्टीज, मला व्यावसायिक दर्जा मला मिळवायचा आहे ज्ञानामध्ये, या जिज्ञासेतून तुम्ही शिकता. आणि जेव्हा प्रोफेशन करता तेव्हा तुम्हाला एक फायदा असा होतो की त्या विषयाच्या तुम्ही टच मध्ये राहता. तुम्हालाही माहिती आहे की मी काय टाइमपास म्हणून शिकलो नाही, तर मी करणार ते रोजच्या रोज. प्रोफेशनल अप्रोच ठेवला तर ते करता. दुसरा फायदा असा होतो की लोक तुमच्याकडे जे येतात ते गंभीर काहीतरी मुद्दे, महत्वाचे मुद्दे टाइमपास म्हणून येत नाहीत. टाइमपास म्हणून करण्याचे हे विषयच नाही आहेत खरे म्हणजे, कारण तो आयुष्यातली समस्या विचारतो, त्याच्यावर टाइमपास म्हणून कसं बघता येईल, टाइमपास म्हणून कसं उत्तर देता येईल. तेव्हा कायमचं लक्षात ठेवा की ज्याला प्रोफेशनल एक्सपर्टीज मिळवायचे, त्याचा अप्रोच सुद्धा प्रोफेशनलच असावा लागतो. आणि तसा ठेवण्यासाठी एक राजमार्ग असा की तुम्हाला कुठल्याही शास्त्राच्या अभ्यासात, पत्रिकेचं घेतलं उदाहरण, त्या अनालिसिस करता आला पाहिजे. पण त्याही पेक्षा तो समोरचा माणूस जेव्हा समस्या सांगतो, आपला उद्देश, मला काय हवाय ते सांगतो, तेव्हा अनालिसिस पेक्षा पुढे काय की हा उद्देश पूर्ण कसा होईल, म्हणजे उपाय सांगणं, याला अनन्यसाधारण महत्व आहे. जे उपाय सांगू शकतात त्यांच्याकडे खूप लोक येतात, कारण त्यांना तुमच्या ज्ञानाची माहिती नसते, देणं घेणं नसतं. असेल ज्ञान किंवा, पण मला उपाय सांगतोय त्याचं मला प्रचिती घेता येईल, असं बघता येईल की हा सांगतो ते उपाय लागू पडतात का, कारण डायरेक्ट उपायच सांगितलं त्यांनी. आणि त्याच अर्थाने तुम्ही, मी काय लिहिलंय आजच्या जाहिरातीत, आजच्या त्या झूम लिंक मध्ये काय म्हटलंय, आज संध्याकाळपासून व्यवसाय चालू कराल असं मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, सांगणार आहे. हा, मग आता जे प्रत्यक्ष सांगणार आहे ते बघितलं की तुम्हाला समजेल की मी असं का म्हटलंय. आणि खऱ्या अर्थाने ऑन द स्पॉट व्यवसाय केव्हा चालू होतो की जेव्हा अनालिसिस आणि उपाय हे एकत्र तुम्हाला अभ्यास न करता रेडीमेड मिळतात. उत्तर डायरेक्टली मिळतं की असं याला हवं आहे, तर त्याला हेतू सांग. अर्थात हे न्यूमरॉलॉजिकली आपण आज बोलणार आहोत ते न्यूमरॉलॉजी मध्ये बोलणार आहोत. तर तुम्हाला अनालिसिस करावा लागत नाही. म्हणजे काय, तर जे ऍप आहे ते त्याच्या प्रश्नाला कशाची गरज आहे ते लक्षात घेऊन, तुम्हाला माहित असतं की, तर ते लक्षात घेऊन त्याला ती उत्तर फॉर्म्युला आतमध्ये वर्कआउट होतात आणि ते उत्तर, तो अंक त्याला दिसतो. असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे ना तर तुम्हाला प्रश्नाचा अनालिसिस करायचा आहे न्यूमरॉलॉजिकली, ना त्याचं उत्तर शोधायचं आहे. ते उत्तरासहित तो स्क्रीनवर दाखवतो की हा अंक त्याला बघू दे, काय प्रकार आहे हा. हा,
आणि याच्यामध्ये हे सगळं असं रेडी टू यूज आहे, ते ऍप आहे, ते इंटरॅक्टिव्ह नाहीये. मग आपण असं बघायचं, कुठलाही विषय आता ज्योतिष हाता नृत्य न्यूमरॉलॉजी हाता, असं लक्षात ठेवा की त्याला जे प्रश्न आहे ना त्या माणसाचा, तो प्रश्न, त्याचे काही विभाग असतात, काही विभाग असतात. उदाहरणार्थ, समोरचा माणूस तुम्हाला असं म्हणतोय, इव्हन न्यूमरॉलॉजिकली तुम्हाला त्याला उपाय सांगायचा आहे. समोरचा माणूस म्हणतोय की मला नोकरी केव्हा लागेल, केव्हा लागेल हा प्रश्न झाला. नोकरी लागली पाहिजे हा माझा तुमच्याकडे येण्याचा उद्देश काय, तुम्ही मला उपाय सांगा की ज्यांनी नोकरी लागली पाहिजे. तर नोकरी लागली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट शोधण्यापेक्षा आपण काय करतो, नोकरी कशी लागते माणसाला. एक गोष्ट नक्की की त्याच्याकडे क्षमता आहे, पूर्वी नोकरी केली आहे, म्हणजे नोकरीचं पोटेन्शियल त्याच्याकडे आहे. तो उगाच नाही म्हणत की मला नोकरी पाहिजे. मग हे पोटेन्शियल वर्कआउट कसं होतं, तर त्याचा पहिला टप्पा असा असतो की सीव्ही पाठवताना त्यांनी जर विशिष्ट अंक बघून तो सीव्ही पाठवला, तर जास्त सीव्हीना रिप्लाय येतो, इंटरव्ह्यूचे कॉल येतात. पहिला टप्पा म्हणजे त्याला कंपनीकडून कोऑपरेशन मिळतं. त्याच्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यूचा दिवस आहे त्या दिवशी त्यांनी कोऑपरेशनचा डिजिट बघायचा आहे. इफ नेसेसरी अगदी टोकाला इम्प्रेशन, त्याचं इंटरव्ह्यू घेणाऱ्यावर छाप पडली पाहिजे. आणि तो इंटरव्ह्यू संपला की निसर्ग त्याला विचारतो की हा तुला कोऑपरेशन मी दिलं, तुझी छाप पडली, तू हे का केलं, तर तो म्हणतो मला पैसे हवेत, इन्कम, नोकरी मिळवायचे. तर अर्थप्राप्ती असे 3 अंक त्या प्रोसेसमध्ये त्यांनी बघायचे असतात. त्या दिवशी शेवटच्या 21 मिनिटाचा तो प्रकार आहे. काही नाही, आधी काळपासून काही नाही, इंटरव्ह्यूच्या दिवशी ऑपरेशन, इम्प्रेशन नाही बघितलं तरी चालतं काही वेळा. कोऑपरेशन, इंटरव्ह्यू झाला, धनप्राप्ती. तर एक काय प्रकार आहे तो मी तुम्हाला दाखवतो. पत्रिका ते शेअर करतोय मी तुम्हाला. आता मी आपलं एक हायपोथेटिकल नाव टाईप केलाय तुम्हाला कळावं म्हणून. सुजाता श्रीधर दामले अशा नावाची व्यक्ती, मी कॅपिटल ते डी कॅपिटल हे टाकू शकता, तो काही मोठा विषय नाही. आता ती डेट कशी टाकायची ते बघा. आता एक उदाहरण म्हणून आपण घेऊ की तिचा जन्म आहे तो 74 सालचा आहे, सप्टेंबरचा, 3 सप्टेंबर 74. तर इथे महिना आहे ना तो सप्टेंबर आणायचा पहिल्यांदा इथे. आला सप्टेंबर महिना दिसतोय तिथे, तारीख 3 आणायची. हे टेबल त्यांनी दिलेलं आहे, आपण ऑपरेट करायचं असतं ते. त्या जातकाचं तारीख आणि हे टाकायची असते आपण. आता आताच आज बघतोय म्हणून 26 साल त्याला टच करायचा की तो खाली म्हणतो 1974. आलं सप्टेंबर 3 1974 ओके म्हणायचं. आता काय झालं, सुजाता श्रीधर दामले 3 सप्टेंबर 1974 हे कायमचं तुमच्या मोबाईलवर तुम्ही तुमच्या घरच्यांना पाहिजे ती मदत करू शकता. तर आता बघूया की हा पुढे काय दाखवतो आपल्याला. हे थोडं त्याची स्टायलिंग बदललाय. रिकवर मनी मराठीत करून दाखवेन मी नंतर तुम्हाला. तो म्हणतो आय वॉन्ट टू, म्हणजे प्रश्न आहेत ना, म्हणजे पैसे अडकले ते मला वसूल करायचे. आता ही सुजाता मला म्हणते की माझे पैसे कोणाकडे तरी अडकलेत, मोठी अमाऊंट आहे, ते मला वसूल करायचे. तर तिने काय करायचं, ते वसुलीची भेट, म्हणजे आपण म्हणतो की त्याला जाऊन भेटली, त्याला फोन केला, त्याला विनंती केली, त्याला ईमेल पाठवला, त्याला मेसेज, काहीतरी तो प्रयत्न करेल, त्या प्रयत्नाच्या आधी काय करायचं तो बघा काय करायचं. हा जो अंक आहे तो बघायचा आहे तिने, हा अंक तिने बघायचा आहे, लक्षात ठेवा. रिकव्हरी, पैसे मिळणं वेगळी गोष्ट आहे लक्षात ठेवा, आणि रिकव्हरी हा वेगळा मुद्दा आहे. हा, तर टेक अ स्क्रीनशॉट आणि तिला तो पाठवून द्या. तो म्हणतो की ह्या सिम्बॉलकडे तुम्ही बघून जेव्हा त्याला विचाराल, हेल्प रिकवर मनी फ्रॉम द बॉरोवर हू एव्हर दे. आता नॅचरली ह्या ऍपचा तेव्हा उपयोग होणार नाही की जेव्हा तो जो लोन ज्याला दिलाय, जो बॉरोवर आहे, तो उपलब्धच नाहीये, तो फोन घेत नाही, तो ईमेल स्वीकारत नाही, तो SMS तुमचे वाचत नाही, आणि तो काहीच करत नाही. मग त्या केसमध्ये तो भेटणारच नाही, मग आपल्या कर्मावर मर्यादा येते.
आता हाच प्रकार सोपा वाटावा म्हणून आपण त्याच्यात ते चेंज करूया. आलं तिथे दिसलं तुम्हाला? पैसे वसुली, मानसिक सामर्थ्य सुधारणा, मैत्री विकसित करणे. बघा, आयुष्यातली कुठलीही समस्या, कुठलीही म्हणतोय मी, आयुष्यातली कुठलीही समस्या, हे 12 आयटेम आणि ते 14 आयटेम, या 26 तंत्रांनी कुठलीही समस्या तुम्ही नक्की सोडवू शकता, कंट्रोलमध्ये आणू शकता, मिटिगेट करू शकता. आणि ते कधी? तुमच्या बसमध्ये जाताना तुमच्या खिशातला मोबाईल आहे, त्याचा अंक कॅल्क्युलेट करून त्याला शेअर करता येतो समोरच्या माणसाला, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, कुठेही. त्यामुळे हे ऍप तुम्हाला, आता समजा एखाद्या माणसाचा का फार त्रास होतो, मन इतकं प्रत्येक वेळी इतकं अडचणीत येतं, कमकुवत मन असं ज्याला म्हणायचं, मानसिक सामर्थ्य सुधारणा. तो सुजातानी काय अंक, कुठला अंक बघायला पाहिजे, तिची तारीख टाकली आहे 3 सप्टेंबर 1974 आणि नाव टाकलंय. ते बदललं की सगळं गणित बदलेल. असा अंक बघायचा. आता हा पंचकोन आहे, लक्षात ठेवा. आतापर्यंत चौकोन आला, त्रिकोण आला, उभा आहे पण येईल. त्याच्यानंतर उत्तर आली शब्दामध्ये आणि हा पंचकोन 5 बघायचा. तर काय होईल? तुझ्या मनाला खंबीरपणा मनाचा वाढेल. आपल्या मानसिक आध्यात्मिक शक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासाठी याची मदत होईल, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर मैत्री विकसित करायची. आपलं बघा काय होतं की अरे या माणसाची मैत्री झाली तर मला फायदा होईल, किंवा आता तो म्हणावं तेवढं माझ्याशी मैत्री करण्यात उत्सुकता दाखवत नाही, तर उद्या मला भेटायचं आहे, तर जरा मैत्री विकसित झाली तर बरं होईल. तर मैत्री विकसित करणे, असं करून तो अंक बघून ते काम करायचं. ते गदा माणूस इमॅच्युअर असतो. हा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादी मुलगी असते ना, लग्न लग्न तिचं समस्या प्रत्येकच सोडवता येईल. मुलगी आहे, ती असं म्हणते की माझं अमुक एक मुलावर प्रेम आहे आणि तो मला चांगला वाटतो, तो उत्तम आहे, स्वभावाने चांगला आहे, अमुक आहे तो म्हणे. आई वडिलांना ते मान्य नसतं, तर ती अनुभव कमी आहे, ती थोडी इमॅच्युअर आहे असं आई वडिलांना वाटतं. मग तिला सांगायचं हरकत नाही, तुला वाटतंय ना, तर परिपक्व व संतुलित होणे हा अंक बघून मग तू बघ आणि मग तू काय तुला म्हणायचं ते म्हण. तिला अंक शेअर केलाय ना, त्याच्यामध्ये तिला कळेल की परिपक्वता, पण सांगून सोडून की बघ. मग तिला हळूहळू असे मॅच्युरिटी, नाही नाही आपण म्हणतोय तो काल तो असा वागला, त्या आपण समजतोय तसा तो खरंच चांगला आहे का, याबद्दल तिला थोडीशी शंका येऊ लागेल. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट मॅनेज करा. तुम्ही पैसे वसुली, मानसिक सामर्थ्य सुधारणा, मैत्री विकसित करणे, इतरांना प्रभावित करणे समोरच्या माणसाला. त्याच्यानंतर व्यापक प्रभाव म्हणजे ग्रुपवर, एक मोठा ग्रुप आहे त्याच्यावर जनरल इन्फ्लुअन्स. त्याच्यानंतर परदेश गमन. लोक म्हणतात ना की मला कंपनीत संधी वाटते, तर माझाच नंबर लागला पाहिजे, तर सरळ परदेश गमन संधी. आता बघा, काहीतरी बाणाचा आकार आला, मध्ये 3 अंक आला आकाशी रंगात, म्हणजे असं नाही की तो त्रिकोणच येतो नेहमी. हे आलं परदेश गमनाची संधी. तुमचा चान्सेस आहेत ते खूप जास्त इम्प्रूव्ह करतो हा अंक, खूप जास्त. त्याच्यानंतर नोकरी मिळवणे. आता बघा, मगाशी काय सांगितलं, कोऑपरेशन बघायचं, त्याच्यानंतर तो अंक इंटरव्ह्यू झाल्यानंतर हार्मोनाइज करायच्या गोष्टी आणि धनप्राप्ती, त्यावेळेला सांगितलं. किमान कोऑपरेशन आणि धनप्राप्ती हे मस्त आहे, 2 अंक. आता इथे तो काय म्हणतोय की नोकरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करताना, आता मी नोकरी शोधणार आहे, पण नोकरी मिळवणे हा अंक बघून मग त्या प्रक्रियेचा, आपण कसं नाव नोंदवतो लग्नासाठी, तसं नोकरी शोध सुरू करायचा आहे तेव्हा नोकरी मिळवण्याचा अंक बघून ती प्रक्रिया चालू करायची. इन जनरल पहिला सीव्ही थोडक्यात म्हणजे. त्याच्यानंतर संवेदन क्षमताने आता मुलं असताना अभ्यास करणारी, शाळेतली कॉलेजमधली, ती असं म्हणतात की माझी एकाग्रता होत नाहीये, विषय मला आवडायचा तो म्हणावा तेवढा आता आवडत नाही, तर त्याची संवेदनशीलता आणि एकाग्रता वाढावी म्हणून हा अंक करायचा.
छापायचा, अभ्यास विभागात समोर चिकटवायचा. तो अभ्यासाला बसला गेला की त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. हे बघा हा अंक चक्क लिहिलाय. आपली जागरूकता, अवेअरनेस, संवेदनशीलता, मला अभ्यास केला पाहिजे, मला तो विषय आवडला पाहिजे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आणि सुस्ती व आळस झोपाळूपणा कमी करण्यास मदत करतो. म्हणजे किती फरक पडला त्याच्या अभ्यासामध्ये. काय आई वडिलांची मोठी समस्या आहे की अभ्यासच करत नाही, तो हुशार आहे, बुद्धी चांगली आहे खरं म्हणजे. त्याच्यानंतर आता मी ह्या वर्तमान काळात जो मला निर्णय घ्यायचा आहे त्यात मी कसे वागावे असं तो उत्तर देतो. पण एक लक्षात ठेवा, वर्तमान परिस्थितीत तुम्ही कसे वागावे तर 1 ते 108 दरम्यान कोणती इच्छित संख्या 1 ते 108 दरम्यानची टाका असं तो म्हणतोय. हा, कुठलेही इतर चिन्ह स्वीकार, चिन्ह म्हणजे अंक सोडून काही नका टाकू. आता आपण टाकूया 74 आकडा टाकूया आपण 74 आणि त्याला सबमिट करूया. आपण काय म्हणतो तो, वर्तमान परिस्थितीत मी कसे वागावे. कोणी आहे म्हणजे तेव्हा मृदू, सालस आणि कलात्मक वर्तणूक तुम्ही ठेवावी. काय करावं, मृदू वागावं, सालसपणाने वागावं, कलात्मक वर्तणूक ठेवा, दृष्टिकोन, वर्तणूक किंवा दृष्टिकोन ठेवावा. भिन्नलिंगी व्यक्तीची मदत घ्या. इथे तो स्पेसिफिक सांगतो कोणाची घ्या, भिन्नलिंगी व्यक्तीची मदत घ्या आणि देवी महालक्ष्मीची उपासना करा. त्यांनी आकडा त्यांनी सिलेक्ट केला 74. तर कॉस्मॉसनी दिलेलं उत्तर आहे की ही सिच्युएशन तो अशी टॅकल कर. हा, मला कळत नाही की काय करू, आक्रमकता बोलू, रागावून बोलू का काय करू, हा का भेटूच नको त्याला. त्याची उत्तरं मिळतात तुम्हाला. त्याच्यानंतर तो म्हणतो मला निर्णय घ्यायचा आहे ना, तो योग्य झाला पाहिजे. तो बघा, निर्णय योग्य म्हणजे काय सांगतो तुम्हाला, निर्णय चुकतात ना आपले काही वेळा. तर निर्णय घेण्यापूर्वी हा अंक बघितला तर तो काय करतो बघा, हे आपल्याला व्यावहारिक घटकांबद्दल भान भान देतो, म्हणजे अवेअर करतं. त्याने ह्या गोष्टीचा जो विचार केलास का, तू असं म्हणतोय निर्णय घेतोयस, हा जो निर्णय घेतोय त्यावर असं तो अवेअर करतो. जे लपलेले घटक आहेत, लपलेले ते आपल्याला दाखवतो. मग निर्णय आपला व्यवहारिकदृष्ट्या जास्त अचूक येतो आणि अव्यवहार दृष्टिकोन टाळण्यासाठी त्यामुळे मदत होते. म्हणजे हे जे आता तुम्ही आयटम बघितलेत ना, ह्यातले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ते 14, मगाचे 14, 26 गोष्टी आहेत तुमच्या प्रत्येक बाबतीत. आरोग्य सुधारेल, नोकरी लागेल, मैत्री वाढेल. आता तुम्हाला विवाहाचं काय करायचं, विवाहामध्ये प्रोसेस सेम आहे. कोऑपरेशन पाहिजे आणि हार्मनी पाहिजे. ती जे समोर ज्या मुलीशी किंवा मुलाशी मला बोलायचं आहे तिच्याशी बोलताना कोऑपरेटिव्ह अप्रोचने हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर ती जर काही चित्रविचित्र बोलली, 2-3दा भेटतात ना हल्ली मुलं मुली, तर तिला तिच्या ह्याचा अर्थ काय काढायचा आत्ताच्या ह्याचा, हा तोही उत्तर मिळतं आपल्याला. ते नो यू KYC, नो युअर क्लायंट. तर त्याच्यात तुम्ही अच्छा ती आज असं वागली ना, तर त्याचा अर्थ अमुक अमुक तिच्या मनात ती सांगत नाहीये ते म्हणा. तर याचा अर्थ तीच कुठली करून कोऑपरेशन, त्याच्यानंतर हार्मनी आणि नंतर फ्रेंडशिप. तर ते लग्न म्हणजे मैत्री तर होणारच आहे. कोऑपरेशन, हार्मनी आणि फ्रेंडशिप विल रिझल्ट इन टू अ मॅरेज. ती पॉसिबिलिटी इम्प्रूव्ह होईल. आता त्या दोघांमध्ये अनुरूपता ज्याला म्हणतात ते पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. इथे परत एकदा ग्रुप कोऑपरेशन असा एक शब्द आलाय, ग्रुप कोऑपरेशन, बरोबर. तर हे सगळे अंक तुम्हाला अशा तऱ्हेने बघता येतात. तर मी आता ह्याच्यातनं टेक्निकली बाहेर पडतो, ते मला शेअर. तर आता मी तुम्हाला सांगितलं की हे ऍप्स प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. युट्यूबच्या माझ्या क्लिपच्या डिस्क्रिप्शन विभागात त्याच्या लिंक, म्हणजे तुम्हाला शोधायचं नाही, त्या लिंकला टच केलं की तुम्ही जालच त्या ऍपवर. तर त्याची नावं न्यूमरो प्रेडिक्टा आणि न्यूमरो सोल्युशन्स अशी 2 नावं आहेत. एकाचं निळ घड्याळ आहे, एकाचं लाल घड्याळ आहे चौकोनी, त्याचे एम्ब्लेम म्हणतात, सिम्बॉल म्हणतात, ती तशी आहेत. आणि या सर्वांच्या यांनी तुम्ही एकदा ते डाउनलोड केलं की कसलीही मनात शंका बाळगू नका. तुमचा मोबाईलचं काय झालं याच्याशी त्या डाउनलोडिंगचा नेक्स्ट टाइम दुसऱ्या मोबाईलवर तुम्ही त्याच ईमेलनी जेव्हा त्याचा गुगल अकाउंट अटॅच होतो
तेव्हा तो तुम्हाला ते डाउनलोड करा असं डायरेक्ट परवानगी देतो, डाउनलोड करा ऍप तुमच्या ह्याच्यावर. बाय करा असा शब्द तुमच्याकडे परत आयुष्यात कधीही येत नाही, कधीच येत नाही. तो ईमेल सेम पाहिजे तुमचा गेल्या वेळेचा. आपण ईमेल नाही बदलत सहसा. त्याच्यामुळे फोन बदलणे की हा सगळं अँड्रॉइड ऍप आहे असं लक्षात ठेवा. आयफोनवर हे चालत नाही. आयफोनवर मुळात डाउनलोडच होणार नाही, त्यानंतर मला का मिळालं नाही असा काही मुद्दा येत नाही. ते अँड्रॉइड ऍप आहे. त्या अँड्रॉइड फोन आपल्याकडे बऱ्याच जणांकडे असतात, त्यांनी ते घ्यावेत अशा अर्थाने आपण ते म्हणतोय. आणि आता मी मूलतः माहिती जरा खूप झाली सांगून, तर मूलतः तुम्हाला हे बंद करतो आणि रेकॉर्डिंग बंद करतो आणि तुम्हाला ओपन करून देतो बोलण्यासाठी.